अशी उमरी अशी आशी उमरी ती नाही तुला शिकाय येऊ राहिल्या म्हणे आशी उमरी काय आशी उमरी तुला बनली तुम्ही असं सगळं भागात आहे. तोंड वाकडे केलं तोंड वाकडे केलं आशी आशी बाया शिकायचं असतं ह्या माय मैत्रिणी बसले पा बाया मायाकडेच येतात तर बाया तुम्ही तोंडले वाकडं करते बाया अशी शिंक येते का शिंकता तर येतं का तुम्हाला हे आमचं मात्र पुढे गेलं ते पारावर आले का मला शिंकायसाठी अशी तपकीर देता नाकाला येते अशी अशी करेल वच्छे जाऊ दे मोरजा बाया बाई साहेब जाऊ दे मोरजा म्हणजे तुम्हाला शिकाली आणि तुमचं काय गाडगाड नाका वाटत गेलं पोटात गेलो का बाया नक्की ना त्याच्यात किडी पडले असतील बाया मग तुमच्या पोटात भाऊ होईल आता तुम्हाला डॉक्टर कडे न्यावं लागेल डॉक्टरचं ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला घरी घेऊन यावं लागेल गड्या गोकडे मस्त चांगली बाया तुम्ही जागे जा झालं म्हणून चंद्रप्रभारी राशी बरं शिवाच्या मालामध्ये आले काही दिवसाचा काळ गेला हा लागला पोटात दुखायला लागला पोटात दुखायला बोलती दाशिला काही बोलती दाशिला बोलती दाशिला बोलती दाशिला आई साहेब बसा खाली बाई साहेब तुम्ही काय झालं बाया मला नुसतं सकाळपासून आहे ना तुम्ही उदासच वाटत आहे. पोट दुखतंय माझं. पोट दुखायचं काय नाही वावा घेता का वावा अगं उठल्यापासून तिला कसं तरी होतं पोटात दुखू राहिलं तुम्हाला ते फुल सुंगायला लागलं ना मग तेव्हापासून आहे ना पोटात दुखू राहिलं. पोटात दुखत मग तुम्हाला वावा देऊ का बडीशेप टाकून अगं त्या वगानं काय व्हायचं तिला म्हणजे नेमकं काय झालं काहीतरी माझ्या पोटात गारगार गेलं बाई गार गार जाऊ द्या बाया आता येतात थंडी वाऱ्याचं लागले लोक उपरणे पापरणे बोलायला बळच शिटर देत होती नानी तर घेईना बाया ना आता जाऊन उपरणं आणलं असं राहत काय नानी असं जाऊ द्या मरू द्या बाया काय झालं तुम्हाला काय झालं होतं म्हणे पोट दुखतंय माझं. जड जड वाटतंय. मला काय ते जड वाटायचं काय मागच्या हप्त्यात मी दोनदा जड झाले होते बाया डॉक्टरला गेले की एक एक पैसा सामानाचा झाला होता. अगं तुला गाळामध्ये ते हसत गाळामध्ये फसली असेल तू मग जड वाटायचं काय नाही मग तू चिकलला गाळाला झालं का हा मग त्याच्यामुळेच जड जड वाटलं असं. असं मग काय झालं अजून काय म्हणता तुम्ही नेमकं अगं तिच्या पोटामध्ये जड जड वाटतं पोटच पोटात जड जड वाटतो हा. पोट का काही लोखंडी खंड गेलं तर नाही पण मी इथंच आहे. तुम्ही कुठं काय केलं असं हा ना. पण नेमकं काय झालं म्हणता तुम्हाला तिला असं वाटतं काहीतरी दिवस दिवस गेले काय काय आवाल्या तुमचं तर लय अवघड आहे बाया मला हेच कळत नाही दिवस गेला जाऊन किती टाइम झाले आता 4 वाजले 5 वाजता त्याचा बाप उगत बाया दिवस गेला म्हणून एवढं काय वाईट वाटून द्यायचं बाया अगं, तो दिवस गेला नाही मग तिचे दिवस भरले दिवस असं वाटतं तिला वाल्या दिवसाचं पोटात काय जड बाया जड वाटतं तिला असं वाटतं की मला काहीतरी होईल हं? हा हा. हं? मी तर कुठे गेले नाही आले नाही म्हणती पोटात दुखतंय. पोटात- जड होतंय. मग तुम्हाला वावर देऊ का गोव्यानं काय होतं मग अगं मला काहीतरी काहीतरी कुत्रा मांजर व्हाय वाटतं आणि ती का पण ती टाळावाज गुचकी गुचकी लागेल आणि मग तरी पाणी द्या
काय झालं आता काय करणार? राजा अरे रे बाबा, कोणाला बोलली ती ये मला आवाज देऊ राहिला, थांबतो ना येते रे. पाहिलं लाल खपोय गाव इंगोळाहून. बाई साहेब, काय करा झालं नाही ना बाई. अगं झालं काय तुला आता मी मला तोड दाखवू ग बाई. एवढ्याला दाखव बया, तुमचा बाप तुम्हाला चांगला मानला होता. काय बाई, तुम्ही लग्न कर ग. तेव्हा तुम्ही म्हणल्या मी लग्न करणार नाही. नाही जगात सत्य नाही, सत्याची ज्योत लावी. बर तुम्ही आता ट्यामा पेटवला. ऐ, ऐ, साक्षी, ऐ. अरे छाती पकडायची शिवाय. बाई साहेब, पण तिथं कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही, असं कसं? तरी बाया, तुम्ही असे आकडे पाडायला लागले तेव्हाच मला डाऊट होता बाया. नाही, काय सत्य राहिलं नाही, काय सत्याची ज्योत लागली. आता तुमचा हा प्रकार तुमच्या बापाने बघितला. माझे या गाव 2 तुकडे कटू द्या, कटू द्या, कटू दे. अरे ये भाऊ, थांबता. बाईसाहेब, काही खरं नाही केलं हो तुम्ही. मला पण मला एक म्हणायचं, तुम्ही कुठे गेले नाही, आले नाही, असं अचानक कसं झालं? लक्ष नाही